UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नागपुरातील काँग्रेसच्या बैठकीत नाना पटोलेंना सीएम करण्याची मागणी, मुख्यमंत्रीपद मिळालं नाही तर हिसकावून घेऊ, विकास ठाकरे आक्रमक। नाना पटोलेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, काँग्रेसच्या बैठकीत अतुल लोंढेंचं वक्तव्य। विधानसभा निवडणुकीनंतर प्रत्येक पक्षाकडून मुख्यमंत्री पदावर दावा होणार, पण मुख्यमंत्री शिंदेच असायला हवेत ही आमची मागणी, शहाजीबापू पाटलांचं विधान। उपोषणाच्या 7व्या दिवशी जरांगेंची तब्येत बिघडली, उपोषण स्थळावरून उतरताना रात्री जरांगेंना भोवळ, शंभूराज देसाईंकडून जरांगेंना उपचार घेण्याची विनंती। संभाजीराजे आज मनोज जरांगेंना भेटणार, संभाजीराजे अंतरवाली सराटीत जाणार, मराठा आरक्षणावर चर्चा होणार। सकल मराठा समाजाकडून आज अहमदनगर नांदेड बंदची हाक, मनोज जरांगे पाटलांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजाचा विरोध, आज नरहरी झिरवाळांच्या अध्यक्षतेत मुंबईत महत्त्वाची बैठक, आदिवासी समाजाचे लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार। आमदार रोहित पवारांना भाजपचा धक्का, कर्जत जामखेडचे तालुकाध्यक्ष मधुकर राळभात उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार, ठाकरे गटाचेही काही पदाधिकारी भाजपमध्ये जाणार। सुप्रिया सुळेनंतर अजितदारांचे भावी मुख्यमंत्री पदाचे बारामतीत बॅनर, ईदच्या शुभेच्छा देणाऱ्या बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख। बॅनरनं काही होत नाही, मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवते, कुठलंही पद स्त्री पुरुष नसतं, महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याचं कर्तृत्व असावं, भावी मुख्यमंत्र्यांच्या बॅनरवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। इम्तियाज जलील यांची आज छत्रपती संभाजीनगर ते मुंबईत तिरंगा संविधान रॅली मुंबईत पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांना संविधान भेट देणार। पुण्यात जोरदार पाऊस, धारीमध्ये अर्ध्या तासाच्या पावसामुळे रस्त्याला नदीचं स्वरूप, अचानक पाऊस आल्यानं पुणेकरांची धावपळ। नाशिकच्या कांदा उत्पादकांना दिलासा, लाल कांदा पाठवण्यासाठी रेल्वेकडून 3 महिन्यात 20 मालगाड्या। सीईटी परीक्षांच्या तारखांमध्ये बदल, 1 डिसेंबरला होणारी परीक्षा 15 डिसेंबरला होणार, सीबीएसई कडून परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। वेस्टर्न रेल्वेवर आज रात्रकालीन ब्लॉक, गोरेगाव आणि कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या रेल्वे मार्गाचं बांधकाम सुरू। 2024च्या श्रीलंकेच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मार्क्सवादी नेते अनुराग कुमारा दिसानायके विजयी, एसजेव्ही पक्षाचे नेते साजिद प्रेमदासा यांचा पराभव। जानेवारीमधील कोल्डप्ले कार्यक्रमाच्या तिकिटांचे काही मिनिटातच बुकिंग, ऑनलाईन तिकीट विक्रीचं संकेतस्थळ ठप्प झाल्यानंतर मीम्स आणि रील्स व्हायरल। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।